नमस्कार, मी मयुरी सोनावणे तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता नवरात्रीचा उत्सव संपल्यानंतर प्रत्येकजण दिवाळीची आतुरतेने वाट बघत असतो. याचं कारण म्हणजे दिवाळीचा सण हा आपल्याला वेगळाच उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा देऊन जातो. ही ऊर्जा आपल्याला वर्षभर कामात येते. दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना भेटतो. घरामध्ये शॉपिंग, फराळ, रांगोळी, सजावट याची रेलचेल चालू असते. यंदा 28 ऑक्टोबरपासून म्हणजेच वसुबारसपासून दिवाळी सुरू झाले असे आपण मानतो. तर दिवाळीला सुरुवात ही 28 ऑक्टोबरपासून होत आहे. आणि दिवाळी म्हटलं की आपण स्वच्छतेच्या कामाला खूप महत्त्व देतो. याचं कारण म्हणजे दिवाळीमध्ये आपण ज्या देवीची पूजा करतो त्या देवीला म्हणजेच देवी लक्ष्मीला स्वच्छता सर्वाधिक प्रिय आहे. आणि देवी लक्ष्मीचा स्वभाव चंचल असल्यामुळे आपल्याला घरात ती टिकवून ठेवणे अत्यंत जिकिरीचे आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता आणि शांतता असते तिथे माता लक्ष्मी सर्व काय नांदते. रोजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण वरवरची साफसफाई तर करतोच, पण या दिवाळीची साफसफाई करताना तुमच्याही घरामध्ये या अवस्थेत वर्षानुवर्षे पडलेल्या वस्तू असतील तर त्या नक्की काढून टाका. या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, माहिती व्यवस्थित ऐका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजावून सांगते. तुम्हाला साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगता यावं हाच माझा प्रयत्न असतो. बघा, शास्त्रानुसार काही वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत. आता आपली दिवाळीची स्वच्छतेची तयारी सुरूच होईल. तर त्यानिमित्ताने आपल्याला काय काय करायचं आहे? आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुटलेल्या सर्व वस्तू आपल्याला काढून टाकायच्या आहेत. त्या अजिबात वापरू नये. कधीकधी आपण एखादी वस्तू थोडीफार तुटली, फुटली, चिरली तर आपण ती लगेच टाकून देत नाही. आपण त्यामध्ये खूप जास्त जीव घालून बसतो, विशेषतः महिला वर्ग. कारण किचनमध्ये काही वस्तू असतील किंवा घरामधल्या काही वस्तू असतील तर आपण साहजिकच आहे, काही वस्तू महिलांना कन्यादानामध्ये आलेल्या असतात, लग्नामध्ये माहेरकडून आलेल्या असतात. एकही वस्तू त्यांना टाकून देऊ वाटत नाही. मग कधीकधी असंही होतं की आपण स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या पैशाने, खूप जास्त मेहनतीने एखादी वस्तू घेतलेली असते. मग ती वस्तू जेव्हा तुटते, फुटते, तिला चीर जाते, मग ती टाकून देण्याची आपली काही हिंमत होत नाही, मन होत नाही. कधीकधी असंही होतं की आपण त्या वस्तूला पर्याय म्हणून दुसरी वस्तू घेतलेली असते, तरी पण आपण ती वस्तू टाकून देत नाही. पण बघा, ह्या वस्तूंमुळे आपल्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्याचा परिणाम म्हणून घरामध्ये वादावादी सुरू होतात किंवा इतर काही समस्या होतात की ज्यांचा सामना करणे आपल्याला जरा अवघडच होतं. त्यामुळे या दिवाळीच्या स्वच्छतेच्या निमित्ताने तुम्ही या वस्तू काढून टाका. त्याची योग्य त्या पद्धतीने विल्हेवाट लावा. बरेच भंगारवाले दिवाळीच्या वेळी फिरत असतात आणि त्यांनासुद्धा या वस्तूंची गरज असते. त्यांचीसुद्धा रोजीरोटी या वस्तूवर चालते. तर दोन्हीही फायदा होईल. तुमच्या घरात या वस्तू राहणार नाही, म्हणजेच एक प्रकारे तुमच्या घरातून दारिद्र्य निघून जाईल आणि त्यांनाही या वस्तू विकून किंवा ते लोक त्या वस्तूचे जे काही करतात त्यातून त्यांची रोजीरोटी सुटेल. त्यामुळे या वस्तू तुम्ही ठेवू नका, काढून टाका. भलेही त्या तुम्ही वापरत नसाल, धूळ खात पडल्या असतील तर तो तुमचा कोपरा स्वच्छ करून घेण्याचं काम करायचं आहे. कारण दिवाळी हा सुख समृद्धीचा सण आहे. दिवाळीची साफसफाई करताना सर्वाआधी घरातील तुटलेल्या काचेच्या वस्तू फेकून द्या. घरात खिडक्यांच्या तुटलेल्या काचा असतील तर त्या दुरुस्त करून घेण्याचं काम तुमचे आहे. घरामध्ये बंद पडलेली घड्याळे अजिबात ठेवू नका. कधीकधी आपल्याला घड्याळाची डायल खूप आवडते किंवा बेल्ट खूप आवडतो किंवा खूप मेहनतीने आपण ते घड्याळ घेतलेलं असतं किंवा कोणीतरी जवळच्या व्यक्तीने ते आपल्याला भेटवस्तू म्हणून दिलेलं असतं. त्यामुळे ते खराब झालं किंवा बंद पडले तरी आपण ते लवकर फेकून देत नाही. शोपीस का होईना किंवा आठवण का होईना आपण ते आपल्या घरात ठेवतो.
तर हा अट्टहास आपला असतो. पण बघा, घड्याळाचं महत्त्व काय आहे? घड्याळ हा आपल्याला वेळ दाखवतो. त्याच पद्धतीने जेव्हा घड्याळ बंद पडतं तेव्हा हे घड्याळ वेळ दाखवण्याचंही काम बंद करतं. मग काय होतं की बंद पडलेलं घड्याळ माणसाच्या प्रगतीची वेळही थांबवतो, असं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे बंद पडलेलं घड्याळ अजिबात ठेवू नका. शक्य झालं तर ते दुरुस्त करून घ्या आणि नसेल होत तर तुम्ही जीव न घालता तो भंगारमध्ये टाकून द्या. त्याचबरोबर दिवाळीची स्वच्छता करताना तुटलेले फ्लॉवर पॉट असतील, म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये ठेवलेले शोपीस फुलदाण्या असतील आणि त्या खूप खराब झालेल्या असतील, त्याचबरोबर काही निसर्गचित्र आपण आपल्या भिंतींवर लावत असतो, ते खराब झाले असतील, डागाळलेले असतील, तर तुम्ही ते टाकून द्यायची आहेत. दिवाळीच्या निमित्ताने किंवा जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही लेटेस्ट फॅशननुसार ती तुम्ही नवीनसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर ज्या काही इलेक्ट्रिक वस्तू असतात, ज्या रिपेअर होणार असतील तर या निमित्ताने दुरुस्त करून आणा आणि दुरुस्त होणार नसतील तर तुम्ही त्या भंगारमध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा योग्य ते विल्हेवाट त्याची लावायची आहे. बघा, घराची स्वच्छता आपण करू. घरातील मोडक्या तोडक्या, घरातील तुटलेल्या वस्तू किंवा खराब झालेल्या वस्तू आपण काढून टाकू. पण त्या काढून टाकताना आपल्याला त्या बाहेर टाकताना कुठेही त्या फेकून द्यायच्या नाही. प्रत्येक गोष्टी जशी तयार होते तर ती या अर्थाने किंवा या पद्धतीनेच तयार होते की तिची विल्हेवाट कशी लावायची, त्याची काय सोय असेल, तर ती नष्ट करण्याची काय सोय असेल हा विचार करूनच प्रत्येक गोष्ट तयार होत असते. त्यामुळे ह्या वस्तू कुठेही फेकून द्यायच्या नाहीत. त्यामुळे काही जण काय करतात, घरामध्ये काही देवपूजेचे काही वस्तू असतात किंवा ज्या वस्तू विसर्जित करायला सांगितलेल्या असेल त्या उचलल्या, बॅगेत भरल्या, पाण्यात फेका, अशा करतात. तर तसं आपल्याला अजिबात करायचं नाही. तुम्ही 2 पावले पुढे चाला आणि योग्य तो शोध घ्या. तर तुमच्या या वस्तू कोणाला तरी दिल्यामुळे त्याचीसुद्धा रोजीरोटी चालेल, त्याचीसुद्धा दिवाळी साजरी होणार आहे. त्यामुळे गोष्टी फेकताना, त्या बाहेर टाकताना योग्य पद्धतीने टाकायच्या आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. बघा, तुमच्या घरामध्ये जुने रेडिओ असतील, TV असेल, बंद पडलेला मोबाईल असतील. आजकाल माणूस वेळेनुसार लगेचच नवीन मोबाईल घेतो आणि जुने मोबाईल घरामध्ये असेच पडून असतात. तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित एका ठिकाणी देऊन टाका. त्याचबरोबर तुमच्या घरचे दरवाजे असतील, टॉयलेट बाथरूमचे दरवाजे असतील, तुमचा मेन गेट असेल, कबट असेल, त्याच्या बिजागरीमधून कधीकधी करकर आवाज येत असेल तर त्या गंजल्या की त्यामधून आवाज येत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे की एका कोणत्याही बाटलीत तेल भरायचं आहे आणि त्या बिजागरीवर थोडं थोडं तेल सोडलं तर त्या दरवाजाच्या कडीतून, बिजागरीतून अजिबात आवाज येणार नाही. तर त्यांना फक्त वंगणाची गरज असते. कधीतरी त्यांच्यावर काही ऑइल, तेल सोडलं की त्यांचा आवाज बंद होतो. पण जेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि दारातून, गेटमधून, कबडच्या दरवाजातून असा आवाज येत राहतो तेव्हा आपल्या घरात करकर वाढते. म्हणजे काय, आपल्या घरात भांडणे वाढतात. तर या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जर तुम्हाला घरच्या घरी या गोष्टी करता येत नसेल तर आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी माणूस उपलब्ध आहेत. तर त्या माणसांना बोलवून दारा-खिडक्यांची किंवा गेटची दुरुस्ती करून घ्या. घरामध्ये तुम्ही जुनी भांडी ठेवली असतील, विशेष करून महिला वर्ग त्यात जीव घालण्याचा प्रयत्न करतो. साहजिकच आहे, महिला संसार अत्यंत काटकसरीने करत असतात. चांगलीच गोष्ट आहे, लक्ष्मीने वागावं तसंच. पण आता काळानुसार थोडाफार बदल करायचा म्हटला तर त्या गोष्टीमध्ये जीव घालण्याची गरज नाही, त्या गोष्टी करू नये. मी पण एक महिला आहे, तरी मी ही गोष्ट तुम्हाला सांगते. आपणही प्रत्येकजण आपल्या घरामध्ये त्या गोष्टी बघत असतो. आपली आई असेल, काकू असेल किंवा आपण स्वतः असलो तरी बराच वेळ काही वस्तू फेकून देण्याची वेळ येते, पण आपण त्या गोष्टी टाकून देत नाही. पण आता आपण सुधारलं पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर लहान मुलाची खेळणी असतील, सजावटीच्या वस्तू असतील, कपडे, चप्पल, फाटलेल्या चादरी त्वरित घरातून काढून टाकायच्या आहेत. दिवाळीमध्ये आपण मागच्या वर्षी जे दिवे घेतले होते
त्यातल्या त्यात ते जर मातीचे असतील तर ते स्वच्छ करून पहा. जर स्वच्छ करून जरी ते काळपट राहणार असतील तर मातीचे दिवे एवढे काही महाग भेटत नाही. आणि जे कोणी मातीचे दिवे, मातीचे सामान या दिवाळीच्या निमित्ताने विकतात तर आपल्याकडून त्यांना काही ना काही मदत होईल. यासाठी तुम्ही नवीन दिवे दिवाळीत खरेदी करायचे आहेत. 5 का होईना पण त्या तुम्ही दिवाळीला खरेदी करा. जुन्या पणत्या असतील तर त्या काढून टाका. शक्यतो लाईटवर चालणारे दिवे आपण घेतो, पण त्याने काही दिवाळीला शोभा येत नाही. जुने ते सोने असे आपण म्हणतो, त्यामुळे पणत्या आपण लावल्या पाहिजेत. जुने जे काही दिवे असतात ते खराब होऊन जातात. ते सुद्धा असेच बनवलेले जातात की प्रत्येक दिवाळीला आपण ते नवीन घेतले पाहिजे. तर त्यानुसार तुम्ही जुने खराब झालेले लाईटवर चालणारे दिवे तुम्ही काढून टाकले पाहिजेत. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात धनाचे, कपड्याचे, कागदपत्राचे, पैशाचे, घराचं, आपल्या सामानाचं संरक्षण व्हावं म्हणून कुलुपाची मदत घेतो. जेव्हा भाग्योदय होतो तेव्हा आपल्या नशिबाचे ताळे उघडले असे आपण म्हणतो. अशी कुलुपासारखी सामान्य पण अतिशय महत्त्वाची वस्तू बंद पडलेली म्हणजेच गंजलेली असेल तर ती घरात ठेवू नये. तुमच्या करिअरलाही कुलूप लागेल म्हणजे प्रगती थांबेल. म्हणून दिवाळीच्या या साफसफाई करताना तुम्हाला गंजलेले कुलूप काढून टाकायचे आहे आणि नवीन कुलूप खरेदी करायचे आहे. दिवाळीच्या काळात खरेदी करा, अगोदर करा चालेल. गंजलेले आहे म्हणून तुम्ही घरात ठेवलं असेल किंवा वापरत नसाल तर ते काढून टाकण्याची वेळ दिवाळीच्या निमित्ताने आली आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. घरामध्ये अडगड करण्याची सवय आपल्याला घातक ठरते. नवीन जोडे घेऊन सुद्धा म्हणजे नवीन चपला घेऊन सुद्धा जुन्या चपलांमध्ये आपला जीव अडकलेला असतो. कधीतरी कामी येतील म्हणून जुन्या चपलांच्या पोत्या प्रत्येक घरात कोपऱ्यात पडून असतात किंवा अस्ताव्यस्त पडून असतात. परंतु वास्तुशास्त्र असं सांगतं की झिजलेल्या चपला आपण केलेल्या संघर्षाचे प्रतीक आहे. त्याचा वापर झाला की टाकून द्या, अन्यथा तुमच्या जीवनात देखील संघर्ष वाढेल. आता पुढील महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडं असणारे कपडे. कपड्याबद्दल मला तुम्हाला फार महत्त्वाचं सांगायचं आहे. पूर्वीसारखी आत्ताची परिस्थिती राहिली नाही. पूर्वीच्या काळी आपण सगळे दिवाळीची अतिशय आतुरतेने वाट पाहायचो. तर ते कशासाठी? कारण आपल्याला दिवाळीला नवीन कपडे घेता येतील. म्हणजे खास दिवाळी केव्हा येईल आणि आपण नवीन कपडे कधी घेईल हे आपण म्हणायचो. परंतु आता आपण कारण शोधतो की कोणता सण कधी येईल किंवा हे निमित्त आहे, चला नवीन कपडे घेऊयात. असे करता करता आपल्याकडे कपड्याचे ढीगच्या ढीग असतात. म्हणजे प्रत्येक कपडा, त्याच्यावर मॅचिंग बांगड्या, ज्वेलरी किंवा मुलांचं म्हटलं तर त्यांचा कुर्ता, त्याच्यावर मॅचिंग सर्व काही किंवा त्यांना जे पाहिजे ते सगळं काही घेतलं जातं. आणि आपल्याकडे कपाटामध्ये सुद्धा ठेवायला जागा नाही एवढे कपडे असतात. पण या कपड्यांचा वापरून झाल्यावर किंवा ते खराब झाले आहेत, फाटले आहेत किंवा ते आपल्याला येत नाहीत अशी स्थिती आली आहे तर तुम्ही त्या कपड्यांची योग्य त्या पद्धतीने विल्हेवाट लावा. बघा, बरेच जण असे आहेत की जे आपल्याला रस्त्यावर लहान मुले बाळे आहेत त्यांचे कुटुंब घेऊन फिरताना दिसतात आणि ते आपल्याकडे काहीतरी मागत असतात. त्यांच्या अंगावरचे कपडे आपण जर पाहिले तर ते खूप मळकट, फाटलेले असतात. तर आपण हे कपडे घरात जीव घालून साठवून ठेवण्यापेक्षा त्या लोकांना द्या. त्यामुळे आपण वापरलेले कपडे ते लोक वापरून आनंदित होतील. अशा पद्धतीने तुम्ही आपले कपडे दान करू शकता. आपल्या घरामध्ये बराच वेळा देवी देवतांच्या संबंधित ग्रंथ असतो, पुस्तके असतात, मूर्ती असतात, फोटो असतात. त्यापैकी काही ग्रंथ डागाळलेले असतील, खराब झालेले असतील, त्या विसर्जित करायच्या आहेत. तर काय करायचं? जिथे पूजा अर्चाचं सामान मिळतं तिथे ग्रंथही मिळत असतील तर त्यांना विचारून पहा की तुम्ही हे पुस्तक, ग्रंथ घेता का? कारण त्यांना चांगले माहिती असते की हे ग्रंथ, पुस्तक पूर्वीसारखं चांगलं कसं करायचं. आणि काही आयडिया नसेल तर कागद हा आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतो. तर मग हे ग्रंथ शक्य असेल तर एका मोठ्या टपामध्ये पाणी घेऊन हे सर्व ग्रंथ पाण्यामध्ये
भिजवून ठेवा. 4 ते 5 दिवसानंतर या कागदांचा चांगलाच लगदा तयार होतो. हा लगदा तयार झाला की मातीमध्ये किंवा तुमच्या झाडाच्या ज्या कुंड्या असतात त्यामध्ये ह्या कागदाचा लगदा पुरून द्यायचा आणि अशा प्रकारे त्या कागदांचा योग्य प्रकारे विघटन होऊन जाईल. परंतु नदीमध्ये, जलाशयामध्ये, तलावामध्ये हे असे ग्रंथ फेकू नका. ज्या मूर्ती भग्न पावल्या असतील, तुटल्या असतील किंवा टाकांना माशी लागली असेल, तर मग अशा टाकांना असं करू शकता की सोनाराला विचारू शकता की तुम्ही घेणार का? तर ते ती चांदी विकून ते पुन्हा यापासून दागिने, टाक पुन्हा बनवू शकतात. पण जर नसतील घडत तर मग तुम्ही काय करायचं? या मूर्ती असतील, टाक असतील तर त्यांना दही-भात दाखवून पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. काही लोकांचा व्यवसाय असा आहे की पाण्यामध्ये आपण ज्या काही वस्तू विसर्जनाच्या स्वरूपात टाकतो किंवा दानाच्या स्वरूपात टाकतो, तर ते लोक ह्या वस्तू वर काढतात आणि त्या विकून त्यांची गुजराण होत असते. आपण बराच वेळा पूजा अर्चेच्या निमित्ताने काही वेळा पैशाची नाणी, चांदीचे नाग-नागिन पाण्यात सोडून देण्याचे पद्धत आहे. तर काही टाक असतील, त्यांना माशी लागली असेल, म्हणजेच त्यांना होल पडलेले असतील किंवा मूर्ती भग्न पावलेल्या असतील, ते सुद्धा आपण पाण्यात टाकतो, विसर्जित करतो. तर हे लोक ते पाण्यामधून वर काढतात आणि ते विकून त्यांचा रोजचा खर्च किंवा त्यांचा घर खर्च चालतो. पण आपण आपलं काम करायचं. आपण त्याचं पुढे जाऊन काय होईल ह्याचा विचार करायचा नाही, कारण आपण त्याचा त्याग केलेला आहे. आपण त्या विसर्जित केल्या आहेत. त्याचे पुढे काय होईल याचा विचार सोडून द्यायचा आणि आपलं काम करायचं. बाकी मातीच्या ज्या मूर्ती असतील आणि तुम्हाला समजलं तर घरच्या घरी त्या पाण्यामध्ये ठेवल्या तर त्याचे विघटन पावतील आणि आपण ती माती असेल ती झाडांना टाकून देऊ शकतो. अशा प्रकारे त्यांचे आपल्याला विसर्जन करता येईल. तुमचं घर असेल, तुमच्या घराच्या आसपास कुठे पावसाळ्याच्या निमित्ताने काही काटेरी झाडे उगवलेली असतील आणि ज्यांचा खरंच काही उपयोग नाही, तर अशी झाडे काढून टाकायची आहे. आणि हवे तर दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही नवीन वृक्षारोपण करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या साफसफाईच्या निमित्ताने आपण आपल्या घरातील अडगळ कशाप्रकारे काढून टाकावी, आपण जर ती सांभाळून ठेवत असू तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला कोणकोणत्या समस्यांना सामना करावा लागू शकतो याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगितले. तर या दिवाळीच्या निमित्ताने या वस्तू काढून टाका, जेणेकरून तुमच्या घराची दारिद्र्यता निघून जाईल, अलक्ष्मीचा नाश होईल आणि लक्ष्मीचा सुखासुखी तुमच्या घरात आगमन होईल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.